चांदीचे व्यापारी धर्मेंद्र केसरीमल ओसवाल हे मंगळवार पेठ परिसरातील पुण्यपवित्र सोसायटीत राहतात. बुधवारी ते रात्री कुटुंबियांसमवेत घरात होते. यावेळी तिघा जणांनी हातात गावठी बनावटीचं पिस्तूल आणि धारधार शस्त्र घेऊन ओसवाल यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर ओसवाल आणि त्यांच्या कामगारांना मारहाण करत ओसवाल यांच्यावर पिस्तूल रोखलं आणि पत्नीला शस्त्राचा धाक दाखवत ओसवाल यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यांच्या खिशातील 2000 रुपये जबरदस्तीनं काढून घेतले. त्यानंतर देवघरातील 20 ग्रॅम चांदीचं निरांजन घेऊन फ्लॅटमधून पलायन केलं. ओसवाल यांनी तातडीनं जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे आणि गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. जुना राजवाडा पोलिसांनी रात्री 2 वाजता महादेव उर्फ हणमंत मसगोंडा कलगुटकी, युनुस हसनसाब मुलतानी आणि धैर्यशील संभाजी सुतार या तिघा संशयितांना अटक केली. पोलिसांनी या तिघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक SM गळवे हे अधिक तपास करत आहेत.